अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा पेरवा नोंद करण्याची मागणी घेऊन यवतमाळच्या घाटंजीमध्ये आज प्राव्हिटीज ब्लॉक इंडियाकडून धरणे आंदोलन करण्यात आलं। घाटंजी तहसील कार्यालयासमोर प्राव्हिटीज ब्लॉक इंडियाकडून करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये घाटंजी तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकरी हे सहभागी झाले होते। सन 2025-26च्या हंगामातील पेरवे नोंद करण्याची मागणी यावेळी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी केली। प्राव्हिटीज ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आलं। प्राव्हिटीज ब्लॉक इंडिया या संघटनेच्या माध्यमातून अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचा दरवर्षी वैयक्तिकृत असल्याबाबत पेरवा नोंद झाला पाहिजे याकरिता या ठिकाणी आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी वैयक्तिक करणारे या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत आणि आम्ही या वर्षीचा 2025-26चा पेरवा नोंद करावा अशी विनंती माननीय तहसीलदार साहेब यांना करत आहोत। कारण यापूर्वी जे अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात आले त्यांचे अर्ज नामंजूर याच्यासाठी झाले की त्यांच्याकडे पेरवा असल्याची नोंद नव्हती आणि सरकारने कुठल्या प्रकारची यापूर्वी नोंद घेतलेली नाही आहे आणि काही लोकांना अतिक्रमण हटवण्यासंबंधी जे काही नोटीस आलेले आहे किंवा त्यांना दंड आकारण्यात आलेला आहे किंवा काही लोकांना जेल झालेली आहे त्या लोकांनाच पट्टे मंजूर झालेले आहे। म्हणून आम्ही सरकारला अशी विनंती करत आहोत, आम्ही जर वैयक्तिक करत आहोत तर सरकारचं काम आहे आमच्या पेरवा नोंद केला पाहिजे, परंतु सरकार तसं करत नाही। म्हणून आम्ही स्वतःच या तहसीलवर येऊन आम्ही अर्ज सादर करत आहोत की आम्ही एवढे लोक या गट नंबरमध्ये या गावातील एवढे लोक आम्ही वहीत करत आहोत, आमची पेरवा नोंद करावी। या प्रकारचं आंदोलन आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आहोत या संघटनेच्या माध्यमातून। आमचं आंदोलन यापूर्वी वणीला झालं, झरी जामणीला झालं, पांढरकवड्याला झालं, आज आमचं घाटंजीमध्ये आंदोलन आहे। पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आर्णी, दारवा, दिग्रस, पुसद आणि इकडे मारेगाव, कळम आणि राळेगाव या ठिकाणी आंदोलन होणार आहे आमचे। आणि पुढचा मोर्चा आमचा 12 ऑगस्टला विधान भवन नागपूर येथे होणार आहे।